त्याप्रमाणे गुरुतत्वाचं स्मरण आपण करूया. श्रीपाद श्री वल्लभ श्रीमान नरसिंह सरस्वती स्वामी महाराज आणि परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज आणि गुरुतत्वाशी एकरूप झालेल्या ज्ञात आणि अज्ञात व्यक्ती आणि शक्ती यांचं पुण्यस्मरण करूया. हरि ओम. कुठचीही उपासना म्हणजे नाम जप, नामस्मरण, यज्ञ, दान, तप, पंचाग्नी साधन, निरनिराळ्या प्रकारची व्रत वैकल्य, अनेक प्रकारचे ग्रंथ ज्याची पारायण केली जातात, गुरुचरित्र आहे, सप्तशती आहे किंवा इतर जे अनेक ग्रंथ आहे, आपल्याकडे याची भरपूर रेलसेल आहे. पण समाजाच्या तुलनेमध्ये ह्याची जी टक्केवारी आहे ती फार कमी. म्हणजे ज्या पद्धतीने समाजातले घटक आपल्या इतर भौतिक कार्यक्रमांना जेवढ्या मोठ्या प्रमाणावर उपस्थित होतात तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये तपामध्ये व्रत वैकल्यामध्ये सहभागी होताना आढळत नाही. मी फक्त प्रमाण सांगतोय. आपण नुसतंच टी व्हीवर कार्यक्रम बघितले तर खूप मोठ्या प्रमाणात, पण समाजाची जी एकंदर टक्केवारी जर आपण काढली तर याचं प्रमाण कमी आहे. म्हणजे आध्यात्मिक दृष्ट्या जागरूक असलेला समाज आपण निर्माण करू शकलेलो नाही. म्हणजे हा देश आत्ता तरी निर्माण करू शकला नाही. पूर्वीच्या काळी आहे, होतं, असं सगळं इतिहासात म्हणतात, पण प्रत्यक्षात आत्ता तरी काही दिसत नाही. मग शास्त्रशुद्ध बैठकीवर आपल्याला ते स्वतः आत्मसात करता आलं पाहिजे आणि लोकांना समजावून सांगता आलं पाहिजे. मग लोकांना समजावून सांगण्याच्या अगोदर आपल्याला ते समजलं पाहिजे. तेवढा अभ्यास आपण केला पाहिजे की हे कशा करता करायचं, काय करायचंय, आणि त्याचा पाया शास्त्रशुद्ध पाहिजे. ही गोष्ट नक्की तर आपण समाजाला पटवून देऊ शकतो. भले काही वर्ष लागतील, अनेक वर्ष लागतील, हरकत नाही. आपला जन्मही जाईल, हरकत नाही. पण आपण ती बैठक जी आहे ती आत्मसात करायला सुरुवात केली पाहिजे. नुसतं आपण ऐकतो, वाचतो आणि सोडून देतो. मग ती शास्त्रशुद्ध बैठक जर आपल्याला आत्मसात करायची झाली तर चांगल्या त्याचा अभ्यास करायला पाहिजे. उगीच काही येऱ्या गबाळ्याचं काम नाही. मग येरा गबाळा असला तरी जो अभ्यास करेल तो त्याच्यातून चांगला उच्च प्रतीचा अभ्यासू म्हणून पुढे नावारूपाला येऊ शकतो. त्याला निसर्गाची बंधनं नसतात. आपण इतिहासाचं अवलोकन केलं तर लक्षात येतं की पुष्कळ जी लहानपणी अतिशय ढ किंवा मूर्ख असं समाजाने हिणवलेली मुलं पुढे फार मोठी समाजामध्ये फार महान कार्य केलेलं आढळून येतं. याचा अर्थ असं काही शिक्का मारून कोणी आलेलं नसतो की हा मूर्ख आहे, हा अडाणी किंवा आणखी काही आहे. मग आपणही ती सुरुवात करता आली पाहिजे. अगदी साधा भाग आपण समजावून घेतला पाहिजे पहिल्यांदा की हे 151 कोटीचा नाम जप झाला, 151 नामस्मरण केली. मग शास्त्रशुद्ध पायावर
हे जे नाम आहे की नमो गुरवे वासुदेवाय, हे सिद्ध झालं. आता सिद्ध झालं म्हणजे काय प्रक्रिया झाली नक्की? तुम्ही म्हणाल आम्हाला तर काही फरक दिसत नाही, आम्ही मागे 2 महिन्यापूर्वी 4 महिन्यापूर्वी इथे नमो गुरुवे वासुदेवाय म्हणत होतो, आजही म्हटलं, मग सिद्ध झालं म्हणजे मग आम्हाला काही लगेच काही मिळालं का, असं काही कोणी विचार कराल तर तसं उत्तर त्याचं मिळू शकत नाही. पण आध्यात्मिक दृष्ट्या जर आपण विचार करा की कुठलाही एखादं वाक्य, एखादं शब्द, एखादं अक्षर किंवा शब्दांचा समुच्चय असं जर वारंवार त्याचं पठण होत राहिलं तर काय होतं? ते नाम सिद्ध होत, त्याचं मंत्रामध्ये रूपांतर होतं, तो मंत्रच तयार होतो. अगदी नास्तिक देशातलं उदाहरण बघा. माओ त्से तुंग हा चीनचा राष्ट्रपती, तिथे अगदी देवा समानतेची प्रतिमा आहे. माओ त्से तुंग आजही आहे. मग ते इतकी लोकप्रियतेच्या शिखरावर तो गेला की माओ नाव घेतल्यानंतर काहीही होऊ शकतं अशी लोकांची धारणा असते. मग आता आपण म्हणाल की माओ या नावामध्ये काही विशिष्ट शक्ती होती का मुळात? तर मुळात काही नव्हती, ती निर्माण झाली. कोट्यावधी अब्जावधी चीनी जनतेने त्या माओला शिखरावर बसवला आणि ते नाम जो आहे तो मंत्र झाला. अगदी नोबेल पारितोषिक विजेत्या MD डॉक्टर्सचे अहवाल आहे की अतिशय अवघड अशा शस्त्रक्रिया माओचं नाव घेतल्यानंतर पूर्ण 100% यशस्वी झाल्या. आता आपल्याला कदाचित असं वाटेल की ही अंधश्रद्धा आहे. अहो, अंधश्रद्धा काहीच नाही याच्यात. ते नाम सिद्ध झालं, माओ हे त्याचा मंत्र झाला आणि त्या मंत्रावर ज्यांनी ज्यांनी विश्वास ठेवला आणि ते मंत्राचं उच्चारण करून कामाला सुरुवात केली, ती कामं यशस्वी झाली. हे विज्ञान आहे हो, याच्यात दुसरं काहीच नाहीये. मग आपल्याला शंका जोपर्यंत वाटत राहील की माओचं नाव घेऊन आपलं काम होईल, कसं होईल, मी माओ या नावाला ओळखत नाही, तो चीनचा राष्ट्राध्यक्ष होता, भले त्यांनी काय केलं मला माहिती नाही, तोपर्यंत काम होणार नाही. मग आपली श्रद्धा ज्याच्यावर आहे ती कशावर आहे? नमो गुरुवे वासुदेवाय. हे नाव घेऊन आपलं काम का होणार नाही? व्हायलाच पाहिजे. त्या श्रद्धेनी त्या नामाचा मंत्रामध्ये रूपांतर करून आपण जर ते उच्चारण करत राहिलो तर आपली सर्व कामं जीवनातली होताना आढळली. मग त्या नावापाठीमागे काही जादू निर्माण झाली का? हे माओचं हे एक उदाहरण दिलंय मी, फक्त लक्षात घ्या की कशाकरता मुद्दाम दिलं, तर नास्तिक देशातलं उदाहरण. आणि ते मुद्दामन का दिलं की ते आपल्याला समजलं पाहिजे की हे कसं होऊ शकतं. याचे वैज्ञानिक पुरावेच्या पुरावे आहेत माझ्याकडे की माओचं नाव घेऊन काय काय झालं चीनमध्ये, अजूनही होतं. त्यांनी केलेली सांस्कृतिक क्रांती वगैरे इतकी मोठमोठे इतिहास लिहिले गेलेत त्याच्यावर. आणि नोबेल पारितोषिक विजेत्या डॉक्टर्सचे अहवाल सगळे त्याचं नाव घेऊन, म्हणजे त्या डॉक्टर्सनी सुद्धा एवढा विश्वास ठेवला की माओचं नाव घेऊन काहीही होऊ शकतं. मग तसं आपण का ठेवू शकत नाही? तर आपण ठेवलं पाहिजे. आपण ज्या अर्थी 151 कोटी नामजप केल्यानंतर ते स्वतः सिद्ध केलेलं आहे, त्या अर्थी त्यानंतरच्या भागामध्ये, नंतरच्या पायरीवर आपण ते नाम जेवढं घेऊ, जेवढं त्याचं परत परत उच्चारण करू, तेवढा आध्यात्मिक दृष्ट्या निश्चितपणे आपला कर्मांचा जो फार मोठा साठा अनेक जन्मापासून आपल्या पाठीवर आपण ओझ्यासारखा बाळगतोय, तो कमी कमी होत गेल्याशिवाय राहणार नाही निश्चितपणे, कारण त्याचा मंत्र तयार झाला. अहो, 151 कोटी ही काय साधी बारीक सारीक संख्या नाही. फार मोठं तप अनेक लोकांनी वर्षानुवर्ष केलं आणि म्हणून ते सिद्ध झालं. आणि ते सिद्ध झाल्यानंतर जी पुढची जी प्रक्रिया आहे ती त्याच्यापासून खरा फायदा आपण करून घेण्याची, ती आपल्याला सुरू करता आली पाहिजे. मग कुठलंही नाम किंवा मंत्र जो आहे त्याचा साधक बाधक पद्धतीने
आपल्याला विचार करता आला पाहिजे की हे कशा पद्धतीने आहे. नमो गुरुवे वासुदेवाय म्हणजे काय आहे, त्या घोरकष्टोद्धरणाच्या पुस्तकात आपण वाचलं असेल, कदाचित नसेल तर वाचून घ्या की हे काय, त्याचं कीलक काय आहे, बीज काय आहे, मंत्र काय आहे, त्या ज्ञानामध्ये भर टाका आणि मग ते सुरुवात करा. हरकत नाही, त्याच्याकरता ते ज्ञान दिलेलं आहे तिथे. आता सगळंच जर आपण म्हणाल की नाही आम्ही फक्त पडून राहतो, बोलल्याने दूध साखर एकत्र करून आमच्या तोंडात घाला, मग आम्ही कसं कसं गिळायचं काम करू, तर ते शक्य नाही हो, जीवनामध्ये शक्य नाही. आपल्याला हालचाल केली पाहिजे, आपल्याला प्रयत्न केले पाहिजेत, नव्हे पराकाष्ठेचे प्रयत्न केले पाहिजेत किंवा प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे. काहीतरी एक करायला पाहिजे. आपण काहीच न करता प्रयत्नच करणार नाही तर पराकाष्ठा लांबत राहिली, काही होणार नाही. कुठेही असा सत्पुरुष या देशात झाला नाही की ज्यांनी तप केलं नाही. कोणीतरी मला एक तरी सांगा, असं कोणी झाला नाही. त्यांनी प्रचंड अभ्यास केला, प्रचंड तप केलं आणि मगच त्यांनी समाजामध्ये काम केलं. मग आपल्याला ते साध्य करायचं आहे. आपल्याला निदान एवढी पराकाष्ठा करता आली पाहिजे की काहीतरी निदान रोज संकल्प करून रोज निदान कमी 21 माळा 40 माळा पण जे काय असेल ते मी निश्चित करीन, तेवढं मला शक्य आहे, बाकीचं काही शक्य नाही. मग बाकीचे प्रयत्न, सेवा, पराकाष्ठा वगैरे काय असेल ते मनावर लांब राहायला हरकत नाही. निदान तेवढी तरी करा. मग तेवढंच सुरू करता आलं पाहिजे. बाकीचे नियमावलीच आपल्याला जर अभ्यास करायचा असेल तर मी सांगतो, जी काय आध्यात्मिक नियमावली आहेत की स्वामी महाराजांनी स्वतः दत्त महात्म्यात पण सांगितले, गुरुचरित्रात पण आहे, ज्ञानेश्वरीत पण आहे, दासबोधामध्ये पण आहे. सगळ्या ज्या काय मराठी ग्रंथ आहेत त्याच्यात सगळ्यात आहे. आपल्याला जेव्हा भौतिक काम आहे, आपल्या व्यक्तिगत स्वार्थाचं काम आहे किंवा आपल्या कुटुंबाच्या स्वार्थाचं जर काम असेल आणि त्या विशिष्ट कामने पोटी आपण जर नाम जप करत असाल तर आपल्याला नियमांचं अतिशय काटेकोर पालन करायला पाहिजे, हे लक्षात घ्या. मग सोळं ओळं स्वच्छता, नंतर जे काय अपेय पान अभक्ष भक्षण वगैरे जे काय नियमावली आहे ती तंतोतंत पालन झाली पाहिजे जर व्यक्तिगत स्वार्थाचं काम असेल तर. मग त्यावेळेला जे काय आहे ते पथ्य पाणी सगळं पाळलं पाहिजे. जसं गुरुचरित्रामध्ये लिहिलेलं आहे की गवताच्या आसनावर आपलं जे काय आहे निद्रा ती घ्यावी किंवा अभक्ष भक्षण करू नये, अपेय पान करू नये. मग ते कशासाठी, जर आपलं स्वार्थाचं काम असेल तर, किंवा मी एक पारायण करणार आहे ह्याच्याकरता करतोय, अगदी उघड उघड जे काय काम असेल आपलं ते, तर मग त्याच्यासाठी नियमावली पालन करायला पाहिजे. जर आपल्या कुठलंही स्वार्थाचं काम नाही, माझा काहीही स्वार्थ नाही, मी पूर्ण निरपेक्ष बुद्धीनी निस्वार्थ बुद्धीनी हे करत आहे, त्यावेळेला कोणतीही नियमावली आपण पालन केली नाही तरी चालेल. याचा अर्थ बेबंद वागा असं नाहीये, पण सोळं ओळं किंवा इतर जे आहे ती नियमावली कोणतीही पालन करायची जरूर नाही. मग फक्त आपण ते गुरुचरित्राचा सप्ताह केला तर कोणचंही बाधा आपल्याला होण्याची शक्यता नाही. ते स्वामी महाराजांच्या चरित्रामध्ये 5व्या खंडामध्ये त्यांनी त्याच्यावर प्रवचनच केलेलं आहे, त्याचा सारांश मी आपल्याला सांगतो. त्याचे शिष्य जे कामद म्हणून होते त्यांना त्याने उपदेश केला, त्याच्यात ही वाक्य आहेत सगळे तशी आणि ती पुढे प्रसिद्ध झालेली आहे. तर ही ह्यातली जे काय मधला सुवर्ण मध्य आहे तो लक्षात घेतला पाहिजे की हे कशा करता दिलंय ह्याने, असं की स्वार्थाचं काम, भौतिक काम आणि आध्यात्मिक उंची गाठतांची जी इच्छा आहे ती, ह्याच्यामध्ये फार मोठा फरक आहे. एक लक्षात घ्या की ह्या फरकामध्ये हा जो सुखाचा शोध आपला असतो सतत भौतिक इच्छांच्या नादी लागून की हे झालं पाहिजे, ते झालं पाहिजे, ते झालं पाहिजे, हा नैसर्गिक जो प्रवाह असतो जीवनाचा त्याच्याप्रमाणे पण असतो आणि त्याच्या व्यतिरिक्त आणखीन पण असतो. म्हणजे बाल स्वभावाला धरून काही सुखाची आकर्षणं ठरलेली असतात की विशिष्ट खेळ पाहिजेत, विशिष्ट हे पाहिजे, काय जे असेल ते, किंवा आपल्याला खाण्यापिण्याच्या आवडीनिवडी लहान मुलांच्या जास्त प्रमाणात आढळतात कित्येक वेळेला. याचं कारण त्या वयाप्रमाणे सुलभ त्याला जे जातं ते जे आवड त्याला असते. मग हा जो सुखाचा शोध आहे तो तरुणपणी बदलतो, वृद्धपणी आणखीन बदलतो.
मग वृद्धपणी ज्या काही व्याधी आहेत त्या गेल्या तर सगळ्यात सुखप्रद होईल असं त्याला वाटायला लागतं. म्हणजे जीवनाच्या या रहाट गाडग्यामध्ये किंवा खेळामध्ये ह्या ज्या आवडीनिवडी आहेत ते बदलत असतात सतत. मग ह्या आवडीनिवडी मध्ये हा जो स्वार्थाचा आपण म्हटलं की स्वार्थाकरता केलेला जप, स्वार्थाकरता केलेली गुरुचरित्राची पारायण, त्याच्यासाठी काय शास्त्र आहे ते त्याचा अभ्यास आपल्याला करता आला पाहिजे. मुख्य म्हणजे ही जी सगळी साधनं जी आहेत ती आपण जेव्हा निस्वार्थासाठी वापरतो त्यावेळेला काय होत असेल आणि स्वार्थासाठी वापरतो तेव्हा काय होत असेल. तर बघा, दोन प्रकार आहेत आपल्याकडे. एक सविरोध असं त्याला म्हटलंय आणि दुसरं अवरोध असं त्याला म्हटलंय. आता सविरोध म्हणजे काय आहे आणि अविरोध म्हणजे काय? सविरोध म्हणजे विरोधी असलेले. आता विरोधी असलेले म्हणजे काय की बघा, अग्नी आणि पाणी हे एकमेकाच्या विरोधी असलेले घटक. मग अग्नी प्रज्वलित केला आणि त्याच्यावर पाणी टाकलं तर तो अग्नी विझून जातो, पाण्याची वाफ उडून जाते, म्हणजे दोघांचाही नाश होतो. हे जे आहे ते सविरोध आहे. मग ह्या सविरोधामध्ये काय होतं की मूळ ही सगळी व्रत वैकल्य, नाम जप, नामस्मरण, यज्ञ, तप, दान किंवा जे काय आपण कराल ते, हे सगळं जेव्हा विशिष्ट कामनेला धरून आपण करतो तेव्हा ते सविरोध होतो. म्हणजे ती जी केलेलं तप, ते केलेलं नामजप, ते केलेलं दान, तो केलेला यज्ञ, हे जी साधना आहे ती त्याच्यात जळून जाते. म्हणजे त्या पाण्याचाही नाश होतो ना अग्नीचाही नाश होतो, दोन्हीचा नाश होतो. मग कदाचित ती इच्छा पूर्ण होऊन जात असेल पण मूळ केलेलं तप नाहीसं होत असं पंत. त्याला सविरोध असं म्हटलंय. मग अविरोध म्हणजे काय? असं अविरोध म्हणजे बघा, ह्याच्या पाणी आणि अग्नी जो घटक आहे तो अग्नी घटक कायम ठेवला आणि त्याच्यामध्ये पाण्याच्या ऐवजी तेल घातलं तर काय होतं? अविरोध होतो. मग अविरोध म्हणजे काय? त्या अग्नीमध्ये ते तेल टाकल्यानंतर तो फार मोठा आणखी प्रज्वलित होणार आपोआप. मग हे जे तेल आहे ते अध्यात्मामध्ये काय आहे? ते निष्काम सेवेचं आहे, निस्वार्थ काम अध्यात्माचं आहे. की हे जेव्हा निस्वार्थपणे आपण करू की माझी कोणतीही कामना नाही हो, मला हे करायला पाहिजे म्हणून मी करतो, बाकी मला काही इच्छा नाही, की मला हे पटलेलं आहे आणि म्हणून मी करत आहे. मग हे पटलेलं जो घटक आहे, पटलेली जी बाब आहे ती अविरोधपणे आपल्याला करता आले पाहिजे. मग नुसतं सांगून सोडून मी कुठलीही इच्छा केली नाही हो, माझं काही नाही, असं सांगत सांगत हळूच कधीतरी येऊन सांगायचं नाही बाबा हे असं नाही, असं झालं तर बरं होईल. हे मग तिथे ते असं अविरोध होत नाही, सविरोधच होतो. मग आपण समाजापासून लपवून ठेवालो, ईश्वरापासून काय लपवणार आहात? निसर्गापासून काय लपवणार आहात? काही लपवू शकत नाही आपण. मग जिथे ते अविरोध होतो तिथेच अविरोध होतो, जिथे सविरोध होतो तिथे सविरोधच होतो. मग ह्याच्यामध्ये हे जे तेल किंवा तूप हा जो घटक आहे तो म्हणजे फक्त अध्यात्मक मला प्राप्त करायचंय, बाकी काही प्राप्त करायचं नाही, म्हणजे तेल किंवा तूप हा घटक होतो. आणि अग्नी हा प्रज्वलित असतोच. मग प्रत्यक्ष यज्ञ असो किंवा नामजप यज्ञ असो तिथे अग्नी हा असतोच. म्हणून यज्ञानाम जपयज्ञोस्मी असं गीतेने म्हटलेलं आहे की यज्ञांमध्ये जपयज्ञ जो आहे तो मी आहे असं कृष्णाने सांगून टाक. की हा जो जपयज्ञ आहे त्याच्यामध्ये तुम्ही तूप आणि तेल घाला किंवा इतर आविरी द्रव्य घाला, मग त्याच्यामध्ये पाणी घालू नका. मग पाणी घातलं तर काय होईल ते सांगून टाकलं. मग हे जे आहे की आता बघा, ते एकत्र कधी राहू शकत नाहीत. अग्नी आणि पाणी एकत्र कधीच राहू शकत नाही. जसं अंधार आणि प्रकाश हे एकत्र कधी राहू शकत नाही. आपण असं कधी म्हणाल का की अहो त्या अंधाऱ्या खोलीमध्ये एक मशाल पेटत होती, असं हे वाक्याला काही अर्थच नाही राहिला. ती मशाल पेटत होती याचा अर्थ तिथे अंधार नव्हता. तुम्ही ज्याला अंधार म्हणतात तो अंधार नव्हता. किंवा ह्याच्या उलट जरी वाक्यरचना केली तरी अर्थ तोच होतो की काही असं असू शकत नाही. मग
ह्या अंधाऱ्या खोलीत एक दिवा पेटत होता किंवा एक मशाल पेटत होती, याचा अर्थ तिथे प्रकाश होता. हे जेव्हा बुद्धीमध्ये नक्की होईल, मनामध्ये त्याचं पृथक्करण बरोबर होईल, तेव्हा आपल्याला नक्की लक्षात येईल की ही जी सविरोध साधना आहे ती आपल्याला कशा पद्धतीने करता आली पाहिजे. दुसरं कुठलाही अवरोध त्यातला काढून टाकला पाहिजे. मग आणि ह्या सगळ्याचं बुद्धी चातुर्य किंवा मनाचा चातुर्याच्या जोरावर पूर्णपणे निरीक्षण करून त्याचं तात्पर्य आपल्याला समजावून घेता आलं पाहिजे आणि ते प्रचारात आणता आलं पाहिजे. मग जास्तीत जास्त नमो गुरुवे वासुदेवाय या नामाचा किंवा या मंत्राचा जप करून आपण काय काय प्राप्त करू शकाल आध्यात्मिक जगतात आणि भौतिक जगतात सुद्धा, हे आपण लोकांना समजावून सांगता आलं पाहिजे. मी जाहीरपणे कदाचित त्याची नोंदच देईन आपल्याला पुढच्या काही महिन्यात की अमुक एक कामना आहे एवढा जप करा, अमुक एक कामना आहे एवढा जप करा. दिलेले याच्यापूर्वी दासबोधामध्ये श्रीराम जयराम जय जयराम तर किती करा ते सगळं स्पष्ट दिलेलं आहे. म्हणजे ह्याच्यात काही लपून करणार का नाही. मग लपून न करता अगदी सांगून सवरून करा, मला अमुक एक पाहिजे की आम्ही एवढ्या नामाचा जप करतो, पण ह्याचा प्रचार करायचं काम तुमच्यावर आहे. आता एवढं जाहीरपणे घोषित करतो की जी जी काय कामना असेल त्या सर्व कामना पूर्ण होऊ शकते. नमो गुरुवे वासुदेवाय या नामाचा जो मंत्र आपण केलेला आहे त्या मंत्राचं पठण करा, त्याच मंत्राने हविर्भाग अर्पण करा, त्याच मंत्राने नामस्मरण करा, त्याच मंत्राने आणखी काहीही करा. खाता पिता उठता बसता जेवताना आंघोळ करताना पाटील देवा ते नाम घ्या, पण त्याचं काही भाग इथे येऊन घ्या. कारण इथे तो आपण सिद्ध केलेला आहे, या स्थानावर सिद्ध केलेलं नाम आहे, त्याचा तो मंत्र केलेला आहे, त्याचं इथे येऊनच पठण संपर्कात राहून झालं पाहिजे. आणि तेवढं करा आणि त्याचं प्रचार करायला सुरुवात करा. निश्चितपणे आपल्याला काही महिन्यात किंवा वर्षात आढळून येईल ती आपण जो काय प्रचार केला त्याच्या निदान 25% तरी आपल्याला उपयोग झाला आणि समाजाला पण झाला. प्रचार याचा अर्थ कशा करता करायचा की आपण प्रत्येक वेळेला जेव्हा जेव्हा प्रचारासाठी इतर जणांकडे समाजाच्या घटकांपुढे जातो आणि त्याचा प्रचार करतो तेव्हा नक्की काय होत असेल आपल्या मेंदूमध्ये. आपण ऐकत असताना, वाचत असताना किंवा ज्ञान ग्रहण करत असताना ज्या प्रतिमा आपल्या मेंदूमध्ये निर्माण होतात त्या सगळ्या प्रतिमा परत परत आपल्या मेंदूमध्ये निर्माण होत राहतात. म्हणजे ज्याला कॅरम मध्ये रिबाउंड असं म्हणतात, ते रिबाउंड परत परत होत राहतं. आपण म्हणाल या नुसत्या प्रतिमा निर्माण होऊन काय होणार आहे. अहो हे सगळ्या प्रतिमेंचं जग आहे आणि त्या प्रत्येक निर्माण होणाऱ्या प्रतिमेमुळे आपलं काम होत असतं, हे लक्षात घ्या. मेंदूतल्या त्या विशिष्ट पेशी त्रिकोणाकृती, म्हणून सगळं श्रीयंत्र त्रिकोणाकृती आहे, त्या त्रिकोणाकृती पेशींमध्ये हे आकार आपण जेव्हा निर्माण करतो तेव्हा तेव्हा असं जेव्हा हजारो वेळा लाखो वेळा आपण निर्माण करू तेव्हा ती इच्छा आपोआप पूर्णतेला जाते. हे अध्यात्म सांगत नाही, हे विज्ञान सांगतोय, पूर्ण विज्ञान. की मेंदू शास्त्रज्ञ सांगतात की अरे वो हे अशा प्रकारचे आकार निर्माण व्हायला पाहिजेत मेंदूमध्ये. मग ते कशामुळे निर्माण होतील तर आपण प्रचार केल्यामुळे. आपण जर असं म्हणाल की मला पटलंय मी करतो, मी शेजाऱ्याच्या नादी लागत नाही, नातेवाईकांच्या नादी लागत नाही, तर काही अंशी ते बरोबर आहे, पण सांगायचा प्रयत्न तर आपण निश्चित केला पाहिजे की बा हे अशा पद्धतीने झालं पाहिजे, असं झालं तर तुमचं काम होईल, तुम्ही नुसतं घरी बसून राहिलं तर काम होणार नाही. आम्ही हे नाम सिद्ध केलेलं आहे, त्याचं मंत्रामध्ये रूपांतर केलेलं आहे आणि त्याचा फायदा तुम्ही विनामूल्य पद्धतीने उचलू शकता निश्चितपणे. आणि या सगळ्याचा मतितार्थ समजावून घेता आला पाहिजे की कोण काय सांगतोय, कोण काय सांगतोय, आणि बुद्धिचातुर्याचा वापर करून त्याचं बरोबर पृथक्करण करता आलं पाहिजे. मग त्याच्यातही जर गडबड झाली तर आपण फुकट गेलात म्हणून सांगतो. आपला अभ्यास परिपूर्ण झालेला नाही. अभ्यास एवढा परिपूर्ण पाहिजे की कोणीही कसलाही प्रश्न विचारला तरी आपल्याला त्याचं उत्तर देता आलं पाहिजे. पूर्ण वैज्ञानिक पायावर, आध्यात्मिक पायावर सुद्धा, दोन्ही पायावर आपल्याला उत्तर देता आली पाहिजे. मग कोणी म्हणेल गणित सांगा, सांगता आलं पाहिजे, विज्ञान सांगा, सांगता आलं पाहिजे, अध्यात्म सांगा, सांगता आलं पाहिजे, सगळं सांगता आलं पाहिजे. तुम्हाला कुठल्याही शंका असतील मला जाहीरपणे विचारा, सगळ्याची उत्तर मी देतो. तुम्हाला वेदांचं जर पाया पाहिजे असेल मी सांगतो समजावून.
गणित पाहिजे असेल मी सांगतो समजावून. मग तुमच्या मनातल्या सगळ्या शंकांचं निरसन करून घ्या आणि मगच समाजापुढे जा आणि त्याचा प्रचाराला लागा. त्याच्यात कुठलीही हयगय करू नका. मग त्याच्यात जर हयगय केली तर काय होऊ शकतं बघा. एक मनुष्य होता आणि त्याचे सद्गुरू त्याला सांगायचे, अरे बाबा सगळीकडे ब्रह्म भरलेला आहे, तू दुसरं काही नाही, ब्रह्माशिवाय सगळं जे काही या विश्वात आहे ते सगळं ब्रह्म आहे. तो बरेच दिवस ऐकायचं सगळं ब्रह्म आहे, असं आहे तसं आहे. एक दिवस रस्त्याने चालला होता आणि समोरून एक हत्ती पिसाळलेला उधळून घेत होता. हा उधळलेला हत्ती लांबूनच बघितला. बरेच लोक पळापळ झाली, पळून गेले. त्याच्यावर एक माऊतही होता, तो त्याच्या आवरण्याचा प्रयत्न करत होता त्या हत्तीला. आता ह्याने हत्ती बघितला, ह्याला ती सद्गुरूंची शिकवण आठवली. अरे सगळ्यात ब्रह्म भरलेला आहे म्हणला, त्या हत्तीतही ब्रह्म आहे, माझ्यातही ब्रह्म आहे. मग ते ब्रह्म, हत्तीरूपी ब्रह्म मला काय करणार आहे म्हणला, काही करणं शक्य नाही. आता हे सगळं झालं, तो वरून माहूत ओरडत होता की अरे पळा लवकर, लांब पळा, मला तर काय हत्ती आवरत नाहीये, थोडक्यात लांब पळून जा. हा काही पळाला नाही, बाकीचे लोक पळाले. तेवढ्यात त्या हत्ती तिथे आला, त्याने त्याला उचलला आणि लांब फेकून दिला. त्याच्या आयुष्याची दोरी बळकट होती, तो वाचला. पण अनेक दिवस दवाखान्यात त्याला काढावे लागले, औषधोपचार घ्यावा लागला. बराच मग ठीक झाला. मग ते एक दिवस सद्गुरूंकडे आला. मग सद्गुरूंना सांगितलं ते की बाबा तुम्ही सांगत होता तसंच मी वागलो, मी काही वेगळं काही केलं नाही. त्याच्यातही ब्रह्म होतं, माझ्यातही ब्रह्म आहे, मग ते कसं काय मला फेकलं. मग सद्गुरूंनी त्याला विचारलं, अरे ते हत्तीरूपी ब्रह्म तुला दिसलं, मग तो माहूतरूपी ब्रह्म जे तुला सांगत होता त्यावेळेला की इथून पळून जा, ते तुला कसं समजलं नाही बरं. तर हे जे आहे, ही बुद्धी तिथे लावता आली पाहिजे की वो नक्की बुद्धी चातुर्याचा वापर कुठे करायचा आहे आपल्याला. आणि ह्या बुद्धी चातुर्याचा वापर करून ह्या जो मंत्र आपण सिद्ध केलेला आहे त्याचं वारंवार आवर्तन जेवढी होतील इथे येऊन तेवढी करा आणि त्याच्या प्रचाराला लागा. तो जो वासुदेव आहे तो आपल्याला कदापि विनमुख पाठवणार नाही, एवढं लक्षात ठेवा. आणि त्या वासुदेवाचं सतत स्मरण, नमो गुरुवे वासुदेवाय ह्या नामाशिवाय दुसऱ्या कशानेच होऊ शकत नाही. हा दशाक्षरी जो मंत्र आहे त्याचं 1/10 आपण हवन करतच आहोत, त्याचा 1/शतांश आपण मार्जन करत आहोत, तर्पण करत आहोत, त्याच्या 1/शतांश सत्पात्री भोजन आपण देत आहोत. मग ती नियमावली सगळी आपली स्थानातर्फे आपोआपच होतीये. मग करायचं काय बाकी आहे. अहो दुसरं काहीच करायचं बाकी नाहीये. त्या वासुदेवाला पूर्ण शरण जा आणि एकच दशाक्षरी नाम घ्या, नमो गुरवे वासुदेवाय. हरिओम.